प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपल्या सर्वांना या सकाळच्या हार्दिक 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 शुभेच्छा. प्रिय देवाच्या लेकरांनो, चला आज आपण नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा देवाच्या दिव्य सामर्थ्यशाली वचनातून आपल्या जीवनासाठी मार्गदर्शन देऊया. प्रियजनांनो, आजचं जे वचन मी आपल्यासाठी निवडलेलं आहे ते वचन आहे निर्गमचं पुस्तक 33 अध्याय 15 वचन. तो त्याला म्हणाला, तू स्वतः येत नसलास तर आम्हाला इथून पुढे नेऊ नको. प्रियजनांनो, हे मोशे, देवाचा सेवक मोशे यानं बोललेलं, देवासंगती बोललेलं हे वाक्य आहे. परमेश्वर आणि मोशे यांच्यामधलं हे संभाषण आहे. केव्हा? ज्या वेळेस इस्रायल लोकांचं पुढारपण करत मोशे कनान देशाकडे निघालेला होता. कनान देश म्हणजेच दुधामदाचा देश, सामर्थ्य, शक्ती आणि विशेष म्हणजे सुखा समाधानाचा देश. प्रियजनांनो, इस्रायल लोक अनेक वेळेस देवाच्या विरुद्ध वागलेलं या प्रवासाच्या दरम्यान आपल्याला माहित आहे. आपल्याला माहित आहे की देवाच्या विरुद्ध वागण्यासाठी अनेक वेळेस त्यांनी देवाच्या आज्ञा मोडल्या, अनेक वेळेस देवाच्या विरुद्ध वागले, अनेक वेळेस त्यांनी देवाला सोडून वेगवेगळ्या गोष्टींची ते आराधना करू लागले किंवा त्यांच्या नादी लागले म्हणण्यात आलेलं आहे. आणि म्हणून अशा वेळेस परमेश्वर, जो इस्रायलांचा रक्षक देव परमेश्वर पुढारी होता, तो त्यांच्यावरती नाराज होत असे. परमेश्वर त्यांच्या पापाबद्दल त्यांच्यापासून दूर जात असते. आणि म्हणून त्यामुळे आणि या कारणामुळे देवाने त्यांच्या बरोबर जाण्यास, म्हणजे आता पुढं इस्रायल लोक कनान देशाकडे जिकडे जात आहेत तिकडं जाण्यास देवाने नकार दिला होता. परमेश्वर म्हणला होता की आता मी तुमच्या समोर येणार नाही, कारण की तुम्ही माझ्या विरुद्ध पाप केलेला आहे. परंतु प्रियजनांनो, मोशे जो देवाचा भक्त आणि इस्रायल लोकांचा आध्यात्मिक पुढारी होता, कृपा करून ऐकून घ्या की मोशेने देवाकडे मध्यस्थी केली या लोकांच्यासाठी. आणि देवाजवळ तो विनंती करतो, देवाजवळ तो प्रार्थना करतो. ज्यावेळी त्याला समजतं की देव आता इथून पुढे आपल्या प्रवासामध्ये आमच्या संगती नसणार आहे, आणि या गोष्टीनं तो निराश होतो आणि देवाजवळ उपडा करतो, प्रार्थना करतो की तुझी उपस्थिती आमच्या बरोबर जर नसेल तर आम्हाला इथून पुढे तो घेऊन जाऊ नको, इथंच आम्हाला ठेव. निम्म्या अर्ध्या प्रवासामध्ये चाललेली ही गोष्ट आहे. प्रियजनांनो, देवाचा हा भक्त मध्यस्थी करत असताना म्हणत आहे की आता इथून पुढे तू जर आमच्या संगती येणार नाहीस असं आम्हाला समजलेलं आहे, तर तू आम्हाला इथून पुढे घेऊन जाऊ नकोस. कारण की मोशेला माहित होतं की कनान देश, संपत्ती, त्या ठिकाणची दुधामदाचा हा देश किंवा विजय या सर्वापेक्षा या इस्रायल लोकांच्या संगती आणि स्वतः मोशे संगती देवाची उपस्थिती असणं अधिक महत्वाचं आहे. आणि म्हणून देव सोबत असेल तरच वाळवंटातलाही त्यांचा मार्ग किंवा प्रवास जो आहे त्या प्रवासामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. त्यांना त्या वाळवंटामध्ये मार्ग सापडणार आहे किंवा जर देव असेल संगती तर. म्हणून तो म्हणतो की जर तू आमच्या संगती पुढे येणार नाहीस देवा, तर तू आम्हालाही घेऊन जाऊ नको, तू आम्हाला इथंच ठेव. पण देवाशिवाय वचनदत्त देशी निरर्थक ठरणार होता. म्हणून तो देवाला त्यांच्या संगती, आपल्या संगती येण्याची विनंती करत आहे. जरी ते कनान देशात जाणार होते, पण जर देव नसेल तर तो कनान देश त्यांच्यासाठी निरर्थक ठरणार होता. आज अनेक जण प्रियजनांनो देवाचे आशीर्वाद शोधत आहेत. अनेकांना देवाचे आशीर्वाद पाहिजे आहेत, अनेकांना देवाचे वेगवेगळे आशीर्वादांची अपेक्षा लागलेली आहे, पण देवाचा सहवास त्यांना नको असतो. देवाचा सहवास या आशीर्वादांच्या बरोबर ते शोधत नाही आहेत. मोशेची प्रार्थना ही खूप काळजीपूर्वक आपण ऐकूया, खूप काळजीपूर्वक ही प्रार्थना पाहूया की तो म्हणतो की प्रथम देवाची उपस्थिती तो मागतो. माझ्या जीवनाच्या प्रवासामध्ये मी कनान देशाकडे जात आहे, परंतु एकटा मी जाणार नाही, तुझी उपस्थिती असल्याशिवाय आम्ही जाणार नाही. आणि म्हणून तो प्रथम सर्व काही आशीर्वादांच्या पेक्षा देवाची उपस्थितीची अपेक्षा करतो. कारण देव सोबत असेल तरच संकटातही धैर्य आणि अंधारातही प्रकाश आणि संघर्षामध्ये सुद्धा विजय प्राप्त होऊ शकतो. हे त्याला माहित होतं. म्हणून तो म्हणतो की देवा, तुझी उपस्थिती पाहिजे तर आम्ही पुढे जाऊ. किती महत्वाचा हा विचार आणि ही प्रार्थना होती. देवाची उपस्थिती ही
कोणत्याही भौतिक आशीर्वादापेक्षा खूप श्रेष्ठ आहे. प्रियजन, जीवनातील प्रत्येक निर्णयात देवाचे मार्गदर्शन आवश्यक आहे. माझ्या प्रियजन, देवाशिवाय मिळालेले कोणतेही यश तात्पुरते असतं, पण देवासोबतचा प्रवास आणि यश शाश्वत आशीर्वाद देतात, सार्वकालिक आशीर्वाद देतात. विश्वासणाऱ्यांची सर्वात मोठी प्रार्थना असली पाहिजे की आजच्या सकाळी, प्रभू तू माझ्या बरोबर राहा, माझ्या जीवनाच्या प्रवासामध्ये तू माझ्या संगती राहा. मोशेने कनान देशापेक्षा देवाची उपस्थिती अधिक महत्वाची आहे याची निवड केली. आपणही आपल्या जीवनात याच मोशेच्या वृत्तीची निवड करूया. याच वृत्तीने आपण म्हणूया की हे प्रभू, तुझी उपस्थिती माझ्या बरोबर नसेल तर मी एक पाऊल ही पुढे टाकणार नाही किंवा जाणार नाही, कारण तूच माझा मार्गदर्शक, रक्षक आणि जीवनाचा आधार आहेस. आमेन. प्रियजनानो, देवाची उपस्थिती हेच विश्वासणाऱ्यांचे खरंच सामर्थ्य आहे, हे विसरता कामा नये. आणि म्हणून मोशेप्रमाणे आम्ही देवाची उपस्थिती आपल्या रोजच्या जीवनामध्ये मागूया, जेणेकरून आपले मार्ग सरळ आणि आशीर्वादित होतील. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव. देव बाप तुमची काळजी घेतो. आमेन.